डिझेल टंचाईमुळे मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेले हिंगोलीचे हळद मार्केट बंद करण्याची वेळ बाजार समिती प्रशासनावरती आलेली आहे। खरं तर यावेळेस या बाजार समितीमध्ये हळदीची या ठिकाणी खरेदी सुरू होती, मात्र आता डिझेलच उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी आता मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि तुम्ही जर पाहिलं तर व्यापाऱ्यांनी हा माल खरेदी केलेला आहे, मात्र त्यांच्याकडे डिझेल उपलब्ध नसल्यामुळे परराज्यामध्ये हे माल आता पाठवता येत नाहीये आणि परिणामी हे संपूर्ण हळदीचं मार्केटच आता बंद करण्यात आलेलं आहे। नेमक्या व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊयात। भाऊ, हे सगळ्या ज्या थप्प्या आहेत त्या किती क्विंटल आहेत? या जवळपास कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 ते 12,000 कट्टे 5-7 हजार क्विंटल माल शिल्लक पडलेला आहे आणि हा जवळपास 3-4-5 दिवसाचाच आहे मागलच्या। गाड्या लागत नाहीत, लागतील तरी बी 3-3, 4-4, 5-5 दिवस हा उशिरा लागत आहेत। डिझेलच्या प्रमाणामध्ये गाड्यांचे शॉर्टेज आहे डिझेलचं, हे गाड्यावाले ट्रान्सपोर्टवाले सांगत आहेत, तरी पण आम्ही बी आमच्याकडनं भरपूर भाडे वाढीव करून गाड्या लावण्याचा प्रयत्न करण्याचा, माल उचलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु गाड्या लागतच नाहीत। 3-3, 4-4, 5 दिवस गाड्या लागल्यामुळे थप्प्या हा भरपूर प्रमाणामध्ये इथं साठवणूक झालेली आहे। माल जवळपास जवळच्या तेलंगणा राज्यापासून थेट जम्मू काश्मीरपर्यंत जातो। इतक्या दूरच्या गाड्यांना डिझेल भेटणे सध्या दिसत नाहीये, जास्त प्रमाणात भेटत आहे, त्याच्यामुळे गाड्या पण आम्हाला 5-5, 7-7, 10-10 दिवस लागत नाहीत। भाडे वाढवून देऊन सुद्धा गाडी लागण्याचं प्रमाण फार कमी आहे, त्याच्यामुळे हा थप्प्याचा साठवणूक झालेली आहे। आता किती दिवस तुम्ही माल खरेदी करणार नाहीत? आता जोपर्यंत मागचा माल जो आहे तो इथून उठत नाही किंवा मग गोदामावर जो माल स्टॉक आहे तो उचलत नाही, तोपर्यंत मार्केट हे चालू होण्याची शक्यता कमी आहे। बरं, आता व्यापाऱ्यांना एखादी गाडी बाहेर राज्यात पाठवण्यासाठी डिझेल किती लागतंय आणि तुमच्या अडचणी काय? जवळपास तुम्ही पाहिलं तर गया पटना जर असेल तर जवळपास ते आपल्यापासून 1400 ते 1500 किलोमीटर आहे। त्याला जवळपास 400 ते 500 रुपये क्विंटल प्रति क्विंटल असं भाडं लागतं, तर ते भाडं वाढून आता 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल झालेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या गाड्या लागलेल्या आहेत त्यांना प्रत्येक पंपावाले डिझेल हे 2000-5000चं डिझेल देत आहेत, त्याच्यामुळं त्या गाड्यावाल्यांना पण काय करणार आहेत, त्यांना डिझेलच मिळत नाही आहे। गाड्या सुद्धा इथं थांबलेल्या आहेत, तिकडल्या आलेल्या पण आणि गेलेल्या पण। तर आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल माल बाजार समितीमध्ये पडून आहे। डिझेलच उपलब्ध नसल्यामुळं आता हिंगोलीच्या बाजार समितीवरती हळद मार्केट बंद करण्याची वेळ आलेली आहे। खरीपाच्या तोंडावरती बळीराजाला बँकेमध्ये नाणे टंचाई, कृषी केंद्रावर खत टंचाई आणि आता हळद मार्केटमध्ये देखील डिझेल अभावी हळद न विक्री करण्याची वेळ बळीराजावरती आलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।